मित्रांनो, जर तुम्ही 3 इयर LLB CET किंवा 5 इयर LLB CET दिली असेल किंवा तुम्हाला भविष्यात द्यायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण जसं की आपल्याला माहिती आहे, कॅप राउंडच्या वेळेस आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरावे लागतात आणि हे फॉर्म भरत असताना आपल्या एरियामध्ये कुठले कॉलेजेस अवेलेबल आहेत, ते कशा पद्धतीचे आहेत, कुठल्या टाईपचे आहेत, त्यानंतर तिथे इनटेक कॅपॅसिटी त्यांची किती आहे, तसेच त्या कॉलेजची मिनिमम फीज किती असेल, या सर्व गोष्टी जर तुम्हाला ऑफिशियल इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मिळवायच्या असतील, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटीच्या वेबसाईटवरती ही माहिती कशी पाहायची हे डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, LLB ॲडमिशनसाठी असणारी जी काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते, त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राउंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर सुरुवातीला आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या पोर्टलवरती आल्यानंतर जर आपण सध्याच्या कॅप राउंडचं पोर्टल पाहिलं, तर तिथे अजून तरी कुठल्याही पद्धतीची नवीन इन्फॉर्मेशन सीईटी सेलने अपलोड केलेली नाहीये. कारण इथे तरी सध्या या वर्षीचे अप्रूव्ड कॉलेज अवेलेबल नाहीयेत. पण ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण मागच्या वर्षीच्या कॅप पोर्टलवरनं मिळवू शकतो. त्यासाठी कॅप ऑप्शनवरती गेल्यानंतर 25-26 हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. तर 25-26चं कॅप पोर्टल ओपन केल्यानंतर अगेन तुमचा जो कोर्स आहे 3 इयर LLB तो ओपन करा. इथे मग तुमच्या पुढे लेफ्ट साईडला ऑप्शन दिला आहे कॉलेज लिस्ट आणि अप्रूव्ड कॉलेज. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे कॉलेज सर्च करण्यासाठी इंटरफेस ओपन होईल. इथे मग तुम्ही पाहू शकता सिलेक्ट युनिव्हर्सिटी आहे, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॉलेज टाईप. तर सुरुवातीला आपण युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूयात. याच्यामध्ये मी मुंबई युनिव्हर्सिटी पहिले सिलेक्ट करतोय. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस म्हटलं आहे. मग इथे गव्हर्नमेंट ऑप्शन आहे, गव्हर्नमेंट एडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड, एडेड कॉलेज, एडेड मायनॉरिटी, अनएडेड आणि युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड कॉलेजेस ऑर डिपार्टमेंट हे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहायचे असतील तर गव्हर्नमेंट कॉलेजवरती क्लिक करा आणि सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे फक्त एकच गव्हर्नमेंट कॉलेज ओपन होईल, ते म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई. जर तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस पाहिजे असतील तर गव्हर्नमेंट एडेड वरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही सर्चवरती क्लिक करून तुमच्या पुढे तुमच्या युनिव्हर्सिटी अंडर असणारे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज तुम्हाला दिसत आहेत. हेच आपण अनएडेड कॉलेज विषयी सुद्धा पाहू शकतो. त्यासाठी सिलेक्ट स्टेटसमध्ये अनएडेड सिलेक्ट करा आणि तुमच्या पुढे अनएडेड कॉलेजची लिस्ट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट इथे ओपन होईल. आता याच्यामध्ये रँडमली आपण एखादं कॉलेज सिलेक्ट करूयात. उदाहरणार्थ अजय पाटील कॉलेज ऑफ लॉ वसई. आणि या कॉलेजची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर इथे आपण पाहू शकतो. इथे त्याचं लोकेशन दिलेलं आहे, युनिव्हर्सिटी, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, कॉलेजचा टाईप आणि इनटेक कॅपॅसिटी. आता हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर इथे मोर इन्फो कॉलम समोर जे आय बटन आहे त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. जसं की आयडियल कॉलेज ऑफ लॉ आपण सिलेक्ट करतोय. आता या पेजवरती तुमच्या समोर त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन ओपन झाली आहे. इथे तुम्ही पाहू शकता कुठल्या सोसायटीचं हे कॉलेज आहे, कॉलेजचं नाव, कॉलेजचा पत्ता, डिस्ट्रिक्ट, सिटी, तसेच युनिव्हर्सिटी, कॉलेजचा ईमेल ID, कॉलेजचे टायमिंग्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. 9 ते 5 PM या कॉलेजचं टायमिंग आहे. तसेच कॉलेज कधी सुरू झालं होतं, त्यानंतर यांना नॅकचा कुठला ग्रेड आहे, इथे शिकवणाऱ्या फॅकल्टीज किती आहेत, या कॉलेजचा इनटेक, तसेच या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबल आहे का हे सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे हॉस्टेल अवेलेबल आहे आपल्याला दिसतंय. सोबत तुम्हाला हॉस्टेलची फी सुद्धा इथे दिलेली आहे. अशाच पद्धतीने आपण जर खाली पाहिलं तर इथे कुठला कोर्स ऑफर केला जातो ते आपण जर पाहिलं तर LLB 3 इयर, मीडियम इंग्लिश, त्यानंतर नंबर ऑफ युनिट आणि टोटल असणारं यांचं इनटेक इथे आपण पाहू शकतो. टोटल 180चं इनटेक या कॉलेजचं आहे आणि FRAने अप्रूव्ह केलेली फी सुद्धा तुम्हाला इथे दिसते आहे. तर ही मिनिमम फी तुम्हाला या कॉलेजसाठी पे करावी लागेल. याच्यावरती ॲडिशनल फी कॉलेज मे बी चार्ज करू शकतं, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही एका पर्टिक्युलर कॉलेजची इन्फॉर्मेशन
सीईटीच्या ऑफिशियल पोर्टलवरतीच मिळवू शकता. आता ही इन्फॉर्मेशन जरी 2025-26ची असली तरीही याच्यामध्ये जास्त काही चेंजेस 26-27 मध्ये होणार नाहीयेत. झाले तर फक्त कॉलेज याच्यामध्ये ॲडिशनली ॲड होऊ शकतात आणि ज्यावेळेस त्या कॉलेजेसला अप्रुव्हल मिळेल त्याच वेळेस ते कॉलेजेस ॲड होतील. आता जर आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर अगेन कॅपच्या पोर्टलला आल्यानंतर तुम्हाला 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स सिलेक्ट करायचा आहे. इथे मग 5 इयर LLBच्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर अगेन तुम्हाला कॉलेज लिस्टचा ऑप्शन दिसेल आणि सर्च अप्रूव्ड कॉलेजवरती क्लिक केल्यानंतर कॉलेज सर्च करण्याचे ऑप्शन्स येतील. तर इथे अगेन स्टेप्स सेम असतील. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. यावेळेस आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सर्च करूयात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस पाहूयात. जर तुम्हाला पर्टिक्युलर कोर्ससाठी कॉलेजेस पाहिजे असतील तर BA LLB, BBA LLB आणि BCom LLBचे 3 ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे. तर BA LLB साठी आपण जर सर्च केलं तर त्यामध्ये टोटल 4 गव्हर्नमेंट एडेड कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीमधून 5 इयर LLB साठी दिसत आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यांचं फेवरेट ILS लॉ कॉलेज पुणे पाहूयात. इथे परत मोर इन्फोवरती क्लिक केल्यानंतर ILSची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर ओपन होईल. इथे मग तुम्ही सोसायटीचं नाव, अगेन कॉलेजचं नाव, कॉलेजचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, कॉलेजचा टाईम, तसेच हॉस्टेलची अवेलेबिलिटी, हॉस्टेलमध्ये किती इंटेक आहे, ॲडमिशन इन्चार्ज कोण आहेत, प्रिन्सिपल कोण आहेत, या कॉलेजची फीज किती असेल, या गोष्टीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. तर आपण इथे पाहू शकतो की ट्युशन फी यांची 1500 आहे, ऑदर फीज 39,875 आणि टोटल फीज ही 41,375 आहे. तर अशा पद्धतीने या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे अवेलेबल आहे. परत तुम्हाला कॉलेज दुसरं चेक करायचं असेल तर तेही आपण करू शकतो. त्यासाठी अगेन तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, स्टेटस सिलेक्ट करायचा आहे, कोर्स सिलेक्ट करून सर्चवरती क्लिक केल्यानंतर अगेन त्या युनिव्हर्सिटीमधले जे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत ते तुमच्यासमोर ओपन होतील. तर अशा पद्धतीने तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, तुमच्या एरियामध्ये कुठलं कॉलेज आहे, तिथे काय फॅसिलिटीज आहेत, त्यानंतर इंटेक किती आहे आणि तिथे फीज किती असेल, या सर्व गोष्टी तुम्ही याच माध्यमामधून सर्च करू शकता. तर तुमच्या कॅपच्या नेक्स्ट प्रोसेसपर्यंत तुम्ही या गोष्टी चेक करून ठेवा आणि याच्यामधून तुम्ही तुमचे कॉलेजेस शॉर्टलिस्ट करा आणि ॲज पर कट ऑफ ते अरेंज करून ऑप्शन फॉर्म भरा. तर या सर्व कॅपच्या प्रोसेसमध्ये ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग तुम्हाला गाईड करणार आहे आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.